मित्रांनो, कसे आहात? मजेत असाल. करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई भाऊ आमचे सगळे घरचे सगळे आवरून रानात आलेले आहेत. अजून आपलं काहीच नाहीये. आता आपली सुरुवात होणार आहे. आज आपला गहू आणि हरभरा होणार आहे. आता मशीन येणार आहे. नाणी सुद्धा आपल्या देणार आहेत आज. नाणी आमच्या देणार आहेत आज. तुमच्यात आहेत का? सो मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, सबस्क्राईब केलं नाही चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ. हरभरा करायचा इकडं बघा, तिकडे ट्रॅक्टर चालू आहे. सगळी कामं एकदाच बघा. ट्रॅक्टर भरणी करायची, मुरुम टाकायला घेतलाय वाट्यावर. पावसाळ्यामध्ये चिक्कल होतं, मग ते आता शेजाऱ्यांचा मुरुम चालू आहे तर लगे आपल्या पण इकडे आणायला सुरुवात केली. आणि आता मशीन येणार आहे. आता हा गहू करायचा आपल्याला. त्या साईडला तिकडे पलीकडे हरभरा आहे आणि इकडे गहू आहे. नुसतं ओरडतात, काम तर काय नाही पण ओरडा ओरडीच. मग काय तर. आता हे बघा, तर बघा ट्रॅक्टर, त्यांची ज्वारी झाली का? आणि तो बघा दुसरा ट्रॅक्टर, मागं ट्रॅक्टरची खेप चालू आहे. तिकडं JCB लावलाय रानात. आणि ह्यांना काय 4-4 कामं करतात एका दिवशी. ह्यांना म्हटलं मी थांबा आजचे दिवस, पण ते आपल्यासाठी थांबणार नाही ना. आता जरी ट्रॅक्टर गेलं तर परत आपल्याला भरणी टाकायला एकट्यासाठी काय येणार आहे. ए बा, हे आपलं ओटा भरून घ्यायचं आहे सगळ्या ओट्यावर. बाबू 2 दिवस थांब, आपलं झालं ना रानातलं काम. काय मित्रांनो, आपण जरी घरामध्ये कूलर चालू केला की थंड असतो, पण हा ब्रुनो एकटा बसणार नाही आहे, लगेच बाहेर येतात. म्हणून मी नाही काय चालू केलं कूलर वगैरे. पहा गव्हाची मशीन आणि हे बघा हे ट्रॅक्टर, मुरुमाचा ट्रॅक्टर. आपल्या सगळ्या अंगणामध्ये मुरुम टाकायचा का इकडे पण खाली? हा, हे पहा आपल्याकडे मशीन आली आहे. तसाच खाली जाऊ द्या, तिकडे खाली गहू. हा हा, खाली आहे तिकडं गहू. बघा मशीनवाल्याचं धान्य दिवसभराचं जमा. काय सगळं एकाच दिवशी गोंधळ उडाला. हे बघा हे ट्रॅक्टरवाले, हे बघा हे असं ट्रॅक्टर चालू आहे भरणीचं. राहून द्या ठेवा. ब्रुना शांत हो. ब्रुना, तो ब्रुना म्हणते आता गोणी ठेवा पण न्यायची नाही. हे बघा हे बघा हे बघा, हे दुसरं एक कमी. मागे तिकडे भरणी झाली की आपल्या इकडे येणार आहेत मित्रांनो भरणी टाकायला. कर सिग्नेचर कर टायरवर. केलं का? हा, तो आता आपलाच झाला का? मग परत बोलायचं नाही काय. हा, हात उघडायचं नाही, साहेब आहेत ते. किती ट्रॅक्टर लावलेत व? 3 ट्रॅक्टर लावलेत का? बघा 3 ट्रॅक्टरची भरणी पटापट होतय. पहा मित्रांनो आपले ढिगारे, सगळ्या आपल्या अंगणामध्ये मातीच माती. ही भर टाकायची सगळीकडे. इकडे पण एवढी माती टाकलेली आहे. आणि इकडे भर अशी चालू. आता ट्रॅक्टर टाकून गेला, आता JCB येणार आहे आणि हे असं पसरवतील एकदम सगळं व्यवस्थित प्लेन. असं चिक्कल होत नाहीये बरं का, इकडे चिक्कल होत नाहीये. पण का झालं ना, हे थोडंसं मध्ये झालंय आणि हे ह्या साईडला उंच झालं. आणि जास्त पाऊस असला की ताल भरली की इकडे पाणी असायचं, डबडब करायचं. आणि ह्या गायात ना इकडे ह्या ढिगारा आहे ना हा मातीचा, इथून पलीकडे माती टाकायची गरज नाही आहे.
ते पहिले आमची जुनी तिकडे घर होतं जुनं तिकडे, त्या घराच्या भिंती वगैरे त्या सगळ्या आम्ही तशाच आधी म्हणजे असं सगळ्या इकडे पाडल्यात आणि त्याच्यावर ट्रॅक्टर फिरून प्लेन केलं. तिकडे चिखल होत नाही आहे, तरी पण ते घेतलं थोडंसं टाकून, हलकं हलकंसं आपल्याला टाकायचं आहे. आणि आपली बघा सूर्य बघा कसा मावळस्तीला गेलेला आहे. हे पहा कसं लाल फळ झालेलं आहे पहा, एवढ्या उंचावर आहे. त्यातली कामं झाले नाही. आपला गहू हरभरा झाला पण ते चालू आहे, तिकडं आहे तो ढिगारा तसाच पडलेला आहे. काल पण 2-3 दिवस झालं बायका पण करून, बायकांकडनं ते करून घेतलं, मात्रे बित्रे काय असतं ते पाकडून वगैरे खळ्यावर थोडंसं राहिलं आहे अजून. तरी पण आता आपली फक्त मक्का राहिली बरं का मित्रांनो. ही ह्याच्या पलीकडे आहे थोडी, एका दिवसाचं काम आहे. 1-2 माणसं येतील तोडून ठेवतील आणि ती कुटी येणार आहे मशीनची, मग लगेच कुटी करून भरून घेतली. एक दिवस मकाची कुटी आणि एक दिवस कडबाची कुटी करायची. कामाची काय बंद नाही आहे. तो पहा तिकडे तो उखंडा, आपल्याला ते खत पण टाकायचं आहे आणखीन. हा पहा इकडे हा उखंडा आहे, हा हे खत टाकायचं. बापरे, मला तर फार कसं तरी वाटतं काम संपेपर्यंत. मला असं वाटतं एकदा टचून रोज काम करायचं, ते पटापट कामं सगळी संपवून टाकायची आणि नंतर दुसऱ्या कामाला लागायचं. आणि रोज थोडं 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 मरगडल्यासारखं व्यत्यय येतं ना, आपल्या कामामध्ये अडथळे येतात. हा आपल्या इकडे दोन 15 मिनिटामध्ये तर सगळं होऊन जाईल आपलं. पहा आपलं अंगण सगळं क्लिअरच झालं. आता हे नंतर करायचं, जसं थोडंफार कुठे कमी जास्त. तिथे आपली रेती आहे मित्रांनो, आपल्या प्लास्टरसाठी रेती राहिलेली, काही उपयोग नाही. बऱ्याच रेती बिती सगळी वाया गेली आपली, म्हणजे खडे मिक्स झाले. झालं आपलं असं क्लीन झालं सगळं.
ताई तुमची रजा घेते मी इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःच्या आणि इतरांची. बाय मित्रांनो.